वंचित युवा आघाडीकडून शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन. शेगाव. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचा आधार घेत प्रकाशक तथा डाव्या चळवळीतील कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने राज्यभर या पुस्तकाचे वाचन करण्याचे आयोजन केले. याचा भाग म्हणून शेगाव तालुका युवक आघाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे 28 एप्रिल रोजी या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करत जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष तसेच गौतम इंगळे जिल्हा उपाध्यक्ष, युवा तालुकाध्यक्ष उमेश इंगळे, युवा महासचिव दीपक विरघट, सुखदेव सोनोने, माजी तालुकाध्यक्ष शेगाव चितोफ श्रीकृष्ण गवई, दादाराव अंबोरे, गौतम इंगळे, कृष्णा गवई, मंगेश, सुभाष तायडे, दो गव्हांदे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. गौतम इंगळे, IB7 न्यूज शेगाव. विसर्ग. वक्तव्य करून असतील असे शिवीगाळ केले आहे. त्याचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. गोविंद पानसारे यांचे जे पुस्तक लिखित आहे आणि ते प्रकाश आंबी नावाच्या व्यक्तीनं प्रकाशित केलं, परंतु बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कुठलंही वाचन न करता प्रकाश आंबीच्या आईवरून आणि पत्नीवरून अश्लील शिवीगाळ केली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमदार साहेबांना हे गोष्ट आमदार साहेबांना शोभणारी नाही आहे. आमच्या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये, फुलशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकशाहीच्या आदर न करता या ठिकाणी अनादर करत आहेत. अशा तुम्ही ज्या शिवरायांनी परनाती मारी समानारे परनातीला मायेचा दर्जा दिला, मात्र त्याच शिवसेनेचे स्वतःला आमदार समजणारे संजय गायकवाड आपल्या या संपूर्ण शिवरायाच्या, भीमरायाच्या, माता जिजाऊच्या माय बहिणीला अश्लील शिवीगाळ करून या ठिकाणी त्या माय बहिणीचा या ठिकाणी त्यांनी अपमान केलेला आहे. अशा आमदारांना तरबीत बडतर्फी करण्यात यावं, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, थांबतो. जय भीम, राम राम, नमस्कार. केलं तुम्ही आज आंदोलन कुठलं केलं? आज आंदोलन आम्ही आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.